4 जून 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस. रात्रीचे 10 वाजले होते. महायुतीला धूळ चारत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं होतं. अशाच उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असलेल्या बीड मतदारसंघाचा निकाल लागतो आणि गेल्या 5 वर्षापासून राजकीय वनवास भोगत असलेल्या आणि ह्यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे निवडून येतात. वंजारी समाजाचं मोठं पाठबळ, महायुतीतल्या तिन्ही पक्षांची ताकद, तरी पंकजा मुंडेंचा पराभव कसा, याचं विश्लेषण केलं तर एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे जरांगे फॅक्टर. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. पण जसा लोकसभेला सर्व काही असताना पंकजा मुंडेंचा पराभव झाला, तसा विधानसभेला धनंजय मुंडेंचा देखील होऊ शकतो का? तर याचं उत्तर शोधायला गेलं तर काही मुद्दे समोर येतात. ते कोणते, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मनस्वी ढवळे. पहिला मुद्दा आहे मराठा फॅक्टर. मनोज जरांगे यांचं आंदोलन उभं राहिलं ते मराठवाड्यात आणि त्यांच्या आंदोलनाचा सर्वात जास्त प्रभाव देखील मराठवाड्यातच पडलाय. सध्या जरांगे हे 5व्यांदा उपोषणाला बसले आणि ते आपल्या भाषणातून वारंवार महायुती सरकार आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत. त्यामुळं लोकसभेला जसा याचा फटका पंकजा मुंडे यांना बसला, तसाच विधानसभेला धनंजय मुंडे यांना देखील बसण्याची शक्यता आहे. तसंच जरांगे यांनी आरक्षण न मिळाल्यास विधानसभेला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. जर असं झालं तर मुंडे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. शिवाय पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी वाद पेटलाय. जिल्ह्यात वंजारी समाज हा आक्रमक झालाय. ठिकठिकाणी मराठा समाजाच्या गाड्या अडवण्याचे, मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर येत आहेत. यामुळे मराठा मतदार धनंजय मुंडेंच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. दुसरा मुद्दा आहे बबन गीते. धनंजय मुंडे यांचे एका काळचे जवळचे सहकारी बबन गीते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून परळीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी गेल्या वर्षी पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं होतं. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन गीते हे शरद पवारांच्या पक्षात दाखल झाले होते. जिल्ह्यातल्या तरुणात त्यांची मोठी क्रेज आहे. तसंच गीते यांच्याकडे धनंजय मुंडे प्रमाणे मॅन पॉवर, मनी पॉवर आणि मसल पॉवर आहे. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. शिवाय गीते हे देखील वंजारी समाजातून येतात. इतकंच नाही तर त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील काम केले. यामुळे वंजारी समाजात त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे वंजारी समाजातील बऱ्यापैकी मतं त्यांना मिळतील. शिवाय सध्या मराठा समाजाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणारा पाठिंबा पाहता मराठा मतं देखील त्यांना मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. तिसरा मुद्दा, शरद पवारांची धनंजय मुंडे यांच्यावर असलेली नाराजी. एका मुलाखतीत शरद पवार यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले, त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांना कशा कशातून बाहेर काढलं याची यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल आणि ते माझ्यावर वैयक्तिक हल्ले करतात. पवारांच्या या बोलण्यातून त्यांचा धनंजय मुंडेवरील राग स्पष्ट दिसतोय आणि शरद पवार ज्यांच्यावर नाराज असतात त्यांचा पुरता बंदोबस्त ते करतात. ते महाराष्ट्राने पाहिले. तसंच पश्चिम महाराष्ट्रानंतर पवारांना मानणारा मोठा वर्ग असेल तर मराठवाड्यात आहे तो. गेल्या वर्षी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बीडमध्ये मेळावा झाला होता. यात छगन भुजबळांनी पवारांवर टीका केली होती, जी उपस्थितांना पचनी पडली नव्हती. त्यामुळे अनेकांनी मेळाव्यातून उठून जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे शरद पवार यांची नाराजी धनंजय मुंडेंना भारी पडू शकते. चौथा मुद्दा आहे करुणा मुंडे. 2019च्या जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी आपण त्यांची पत्नी असून आपल्याला त्यांच्याकडून मुलं असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंडे यांनी समोर येत आपण आणि करुणा हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असल्याचं स्पष्ट केलं. मात्र या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात बदनामी सहन करावी लागली होती. त्यांच्यावर विरोधकांकडून खूप चिखलफेक करण्यात आली होती. करुणा मुंडे यांनी देखील वारंवार त्यांच्यावर आरोप केले. तसंच आपण धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असल्यामुळे आपल्याला आपला हक्क मिळावा असा खंबीर पावित्रा त्यांनी घेतला. त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांनी शिवशक्ती सेना या पक्षाची स्थापना केली आहे. तसंच येत्या विधानसभेला परळीतून लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. जर असं झालं तर त्यांना मतदारसंघातील महिलांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्या सहानुभूतीचं रूपांतर मतदानात झालं तर धनंजय मुंडे यांच्यासाठी परेशानी तयार होईल.
पाचवा मुद्दा आहे मुंडे भगिनी. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर प्रीतम मुंडे लोकसभेत गेल्या. नंतर पंकजा मुंडे पुन्हा विधानसभेवर निवडून आल्या. पण जाणकार सांगतात तसं अंतर्गत राजकारणामुळे 2019ला त्यांचा पराभव झाला. धनंजय मुंडे हे त्यांच्या विरोधात निवडून आले. पुढे राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवारांसह धनंजय मुंडे भाजपसोबत सरकारमध्ये गेले. पण ते म्हणतात ना, एका मान्यात एकच तलवार राहू शकते, त्याप्रमाणे आणि परिणामी पंकजा यांच्या पुनर्वसनासाठी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांना लोकसभा लढवावी लागली. आता जर गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे सुरू ठेवायचा असेल तर मुंडे भगिनी ह्या धनंजय मुंडेंच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. असं झालंच तर मात्र धनंजय मुंडे हे चारही बाजूने अडकतील. तर या सर्व शक्यतांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि महाराष्ट्र भूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.